सकाळी कळल्यापासून काय बोलावं हेच कळत नाही. खरं तर मी माननीय पवार साहेबांना आता भेटायला इथे सिल्वर ओकवर आलो होतो. अतिशय वाईट घटना आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा आपल्यातून निघून गेला, याचं अत्यंत दुःख आहे. अनेक वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या सहवासात कार्यपद्धती शिकलो आणि आजही सरकारमध्ये ते आमच्याबरोबर काम करत होते. सुनेत्रा वहिनींना, सुप्रिया ताईंना, पार्थदादाला, जयला ईश्वर शक्ती देव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व त्यांच्या नेते मंडळींना, पदाधिकाऱ्यांना ताकद देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एखादी आठवण, आपण दादांबरोबर बरेच काळ काम केलेलं आहे, ती आठवणची दादांची नेमकी ओळख काय होती? एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे ज्याच्याबद्दल शब्द नसू शकतो. कधी वेळ मागितली तर सकाळी 6:30 वाजता येईल, 7 वाजता येईल. आम्ही दादांना नेहमी सांगायचो की दादा, मुंबईचं रात्र दिवस संपते रात्री 2 वाजता आणि तुमचे दिवस सकाळी 6 वाजता चालू होते. मग सांगायचे की अरे सकाळीच पवारसाहेब पण दिवस चालू करतात, आपणही दिवस सकाळी चालू केला पाहिजे. आणि अनेक अशा आठवणी माझ्या मनामध्ये आहेत. मला आठवते ज्या वेळेला मला माडाचं अध्यक्ष त्यांनी केलं होतं, त्यावेळेला त्यांनी मला बोलवून सांगितलं होतं की तात्काळ पहिला पदभार घे, नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळे अनेक आठवणी आहेत. आता त्या आठवणीच राहिल्या, परंतु दादा आपल्यातून निघून गेले. कालच सकाळी मी त्यांच्याशी बोललो एका विषयावर, तर मला म्हणाले 5 तारखेनंतर आपण भेटू आणि बोलू. आणि त्याच्यातही त्यांचा असा तो बोलण्यातला रुबाब असायचा, काय रे शाण्या कशाला फोन केला, हे त्यांचं प्रेम असायचं आणि त्या प्रेमाला दुसरा शब्द नाही. आणि एक राजकारणातला दादा माणूस, ज्याने अधिकाऱ्यांवरून काम कसं करून घ्यायचं, प्रशासन कसं चालवायचं आणि नेहमी देवेंद्रजींना शक्ती देण्याचं काम त्यांनी केलं. आज ते आपल्यात नाही आहे त्याचं मला सर, एकदम अनटाइमली डेथ थी ये, ऐसा इंसिडेंट होने के बाद अजीत दादा